मुलांनो, आज आपण बघणार आहोत एक कविता. कवितेचं नाव आहे मला वाटते. मी पहिल्यांदा तुम्हाला कविता वाचून दाखवतो. तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे आहे. मला वाटते झरा होऊनी त्रिशा हरावी वाट सरूंची. मला वाटते मेघ होऊनी वृष्टी करावी जलधारांची. मला वाटते तरुवर होऊनी फळे गोड सगळ्यांना द्यावी. सदैव शीतल छाया धरुनी वाट सरूंची सोय करावी. मला वाटते गवत होऊनी पुष्ट करावे गाई गुरांना. आणि वाटते दिवा होऊनी उजेड द्यावा मी सकलांना. मला वाटते फूल होऊनी डोलावे मी तरुवेलींवर. हासत हासत सुगंध उधळत सुख व्हावे सकलांचे अंतर. मुलांनो, ही कविता आता आपण ऐकली आहे. आता या कवितेचा अर्थ आपण बघूया. पहिला भाग आपण घेऊ. इकडे पहिली जी पंक्ती आहे, पहिली काव्यपंक्ती आहे, मला वाटते झरा होऊनी त्रिशा हरावी वाट सरूंची. कवीला वाटते की त्याने डोंगरातून वाहणाऱ्या झरासारखा, झरा होऊन, झरा ज्या प्रकारे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची तहान भागवतो, त्या प्रकारे येणाऱ्या जरा वाट सरूंची, रस्त्यातून जाणाऱ्या लोकांची तहान आपण शांत करावी, त्यांची तृषा हरावी. तृषा म्हणजे तहान, प्यास जिसे उसे उर्दू में कहते हैं हम. तृषा हरावी म्हणजे त्याची तहान आपण भागवावी. पुढे कवी म्हणतो, मला वाटते मेघ होऊनी वृष्टी करावी जलधारांची. कवीला असे वाटते की ज्याप्रमाणे मेघ म्हणजे आकाशातले ढग पावसाच्या जलधारा खाली सोडतात आणि लोकांना सुख देतात, त्याप्रमाणे आपण सुद्धा मेघ होऊन, ढग होऊन, ढगासारखे आपण सुद्धा पावसाच्या वर्षाव करावा, जलधारांचा वर्षाव करा आणि लोकांना सुखवावे. दुसऱ्या भागामध्ये कवी म्हणतो, मला वाटते तरुवर होऊनी. तरुवर म्हणजे मोठा झाड. ज्याप्रमाणे मोठा झाड असतो, एक चांगला फळदार झाड असतो, तो सगळ्यांना फळे देतो, त्याप्रमाणे कवीला वाटते की मला वाटते तरुवर होऊनी फळे गोड सगळ्यांना द्यावी. म्हणजे कवीला असे वाटते की आपण ज्याप्रमाणे एक झाड लोकांना गोड फळे देतो, त्याप्रमाणे आपण सुद्धा लोकांना गोड फळे द्यावी. आणि फक्त फळेच नाही तर सदैव शीतल छाया धरुनी वाट सरूंची सोय करावी. नेहमी आपल्याला माहीत आहे की मोठं झाड असतो, त्याची जी सावली असते ती किती थंड असते आणि त्या सावलीखाली कित्येक लोक विसावतात. त्या सावलीखाली आपण बसतो. जेव्हा आपण उन्हातून चालत एखाद्या झाडाखाली बसतो तेव्हा आपल्याला किती बरे वाटते. तर सदैव शीतल छाया धरून, शीतल म्हणजे शांत, थंड सावली, छाया म्हणजे सावली, सदैव म्हणजे नेहमी. आपण झाडं ज्याप्रमाणे नेहमी सर्वांना शीतल सावली देते, थंड सावली देते, त्याप्रमाणे आपण सुद्धा एक झाडासारखे होऊन लोकांची सोय करावी, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण लोकांना प्रेम द्यावे, लोकांची मदत करावी. तिसऱ्या भागामध्ये कवी म्हणतो, मला वाटते गवत होऊनी पुष्ट करावे गाई गुरांना. मला वाटते गवत होऊनी. गवत म्हणजे ज्याप्रमाणे जमिनीवर येणारे गवत असते आणि त्या गवतावर गाई, गुरे, घोडेचे प्राणी असतात, ते प्राणी त्या गवतावर चरतात, गवत खातात आणि ते पुष्ट होतात, त्यांची वाढ होते. त्याप्रमाणे
आपण सुद्धा गवतासारखे होऊन गाई गुरांना पुष्ट करावे. आणि वाटते दिवा होऊनी उजेड द्यावा मी सकलांना. दिवा माहीत आहे तुम्हाला, दिवा म्हणजे आपण जेव्हा अंधार होतो तेव्हा आपण दिवा लावतो आणि दिवा अंधाराला दूर करतो, सर्वत्र प्रकाश पसरवतो. त्याप्रमाणे आपण सुद्धा दिवा होऊन दिव्यासारखा आपण सुद्धा सकलांना उजेड द्यावा, सर्वांना आपण प्रकाश द्यावा. पुढच्या भागामध्ये कवी म्हणतो, मला वाटते फूल होऊनी डोलावे मी तरुवेलीवर. आणि शेवटच्या भागामध्ये कवी म्हणतो की ज्याप्रमाणे फूल, एक चांगला फूल असते, ते फूल गुलाबाचं फूल असतो किंवा विविध प्रकारची फुले असतात. गुलाबाचं फूल असतो, चमेलीचं फूल असतो, चाफ्याचं फूल असतं. ते फूल आपली सुगंध सर्वत्र पसरवतो. त्याप्रमाणे कवीलाही वाटते की आपण सुद्धा फूल होऊनी डोलावे मी तरुवेलीवर आपण डोलावे. ज्याप्रमाणे फूल आपल्या वेलीवर झोके घेतात, डोलतात, इकडून तिकडे हालत असतात, त्याप्रमाणे मी सुद्धा फूल होऊनी तरुवेलीवर डोलावे. आणि हासत हासत सुगंध उधळत, आणि फुलाप्रमाणे सुगंध उधळत म्हणजे त्यांची जी चांगली सुगंध असते ती चांगला सुगंध उधळत सर्वत्र त्यांच्यात सुगंध पसरवतो आणि सर्वांना सुखावतो, सर्वांना चांगले वाटते. तुम्हाला माहीत आहे की जेव्हा आपण कोणतेही सुगंध आपल्या नाकावर सुगंध येतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं. तुम्ही बघितलं असेल की आपण जेव्हा अत्तर लावतो, गुलाबाचं अत्तर लावतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर असतात, ते अत्तर जेव्हा लावतो तेव्हा त्याच्या सुगंधाने आपलं मन प्रफुल्लित होतं. तर त्याप्रमाणे कवीलाही वाटते की आपण फुलासारखे होऊन आपला सुगंध सर्वत्र पसरवावा आणि सर्वांना सुखवावे आपण. तर ही चांगली कविता आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये कितीतरी उदाहरणे आपण बघितली. कवीला वाटते की फूल व्हावे, कवीला वाटते की दिवा व्हावा, कवीला वाटते की आपण गवत व्हावे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे रूप घेऊन दुसऱ्यांना कशा प्रकारे आपल्याला फायदा देता येईल, दुसऱ्यांना कशा प्रकारे आपण दुसऱ्यांचं जीवन कसं आपण आनंदी करू शकतो, याच्याकडे कवीने आपली इच्छा जाहीर केली आहे. कधी कवीला वाटते की ज्याप्रमाणे ढग पाऊस घेऊन येतात त्याप्रमाणे आपण सुद्धा. आणि जेव्हा पाऊस येतो, तुम्हाला माहीत आहे मुलांनो की जेव्हा पाऊस येतो तेव्हा आपल्याला सर्वांना किती बरं वाटतं. आपली जे उन्हाळ्यामध्ये आपल्या अंगाची लाही होते, आपल्याला गरमी वाटते, आणि अशामध्ये जेव्हा थंड पाऊस येतो तेव्हा आपल्याला किती बरं वाटतं. तर अशा प्रकारे कवीलाही वाटते की आपण ज्याप्रमाणे पाऊस लोकांना सुख देतो, लोकांना शांती देतो, त्याप्रमाणे आपण सुद्धा लोकांना सुखवावे. झरा ज्याप्रमाणे येणारे झरा म्हणजे जैसे उर्दू में हम कहते हैं कि पानी का झरना जो होता है वो आने जाने वाले लोगों की प्यास बुझाता है. तर त्याप्रमाणे कवीला वाटते की आपण सुद्धा झऱ्याप्रमाणे रूप घेऊन लोकांना फायदा द्यावा, लोकांच्या जीवन सुखमय करावे. तर अशा प्रकारे ही चांगली कविता आता तुम्ही ऐकली. आता तुम्हाला ही कविता पुन्हा पुन्हा तुम्ही ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या. मी आता तुम्हाला समजावलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही एक दोनदा बघा आणि मग तुम्हाला या कवितेचा चांगला अर्थ कळेल. तर आता त्याच्यानंतर